संपूर्ण राज्यभर मुसळधार पाऊस पडतोय। त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातही गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि यामुळे जे बुलढाणा जिल्ह्यातील 3 मोठी धरणे आहेत त्या धरणांपैकी खडकपूर्णा जो धरण आहे ते धरण या ठिकाणी 100% भरल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसते। आपण बघू शकतो की खडकपूर्णा जे धरण आहे त्या धरण परिक्षेत्रामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कालपासून पाऊस पडतोय, त्यामुळे धरण 100% भरल्याचे या ठिकाणी आपल्याला समोर दिसते। या धरणाचे जे 19 दरवाजे आहेत ते दरवाजे 50 सेंटीमीटरनं या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत आणि 1326 दलघमी मीटरनं या ठिकाणी पाण्याचा विसर्ग खडकपूर्णा नदीपात्रात होते। त्यामुळे खडकपूर्णा नदीला या ठिकाणी मोठा पूर आलेला आहे आणि नदीच्या काठावरील जे 33 गावं आहेत त्या 33 गावांना खडकपूर्णा प्रशासनानं या ठिकाणी सावधानतेचा इशारा दिला आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठा मुसळधार पाऊस पडतोय। काल सिंदखेड तालुक्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली। आज सकाळपासून सुद्धा मलकापूर असेल, बुलढाणा असेल, चिखली असेल या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय। शेताचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले, अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि खडकपूर्णा नदीला सुद्धा खडकपूर्णा प्रकल्पाचं पाणी सोडल्यामुळं या नदीला सुद्धा पूर आलेला आहे। त्यामुळं सध्या सावधानतेचा इशारा या परिसरातील नदीकाठच्या गावांना सुद्धा देण्यात आला आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, देऊळगाव राजा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।